तुझ्या कानाला गडे बसले का? ना एक कानाने ऐकू येतलंय ना, मला येत नाही. रियालिटी माझ्या हातात आहे. हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आता वाजले 6:15 संध्याकाळचे आणि आता मी व्लॉग स्टार्ट करते. ऍक्च्युली आता मी जाते खेडला. माझ्या मैत्रिणीचं, बेस्ट फ्रेंडचं माझं लग्न आहे आणि तुम्ही तिला ओळखता. आपल्या ब्लॉग वरती ती येऊन पण गेली. तिचं उद्या लग्न आहे, त्यामुळे आज तिची हळद आहे आणि आम्ही सगळे फ्रेंड्स तिच्या हळदीला नाचणार आहोत, मजा करणार आहोत. त्यासाठी मी चालले आहे खेडला. आता 6:15 वाजता मी एकटीच जाते. मम्मी पप्पा उद्या लग्नाला येतील. हळद नाचवून रात्री लेट होईल, त्यामुळे मी तिकडेच स्टे करेन आणि सकाळी उद्या उठून मग मी घरी येईन. मग परत दुपारी लग्नासाठी जाईन, असा प्लॅन आहे. आज सकाळी उठून मी पहिले कार वॉश केली, कारण मी 7 ते 8 दिवस कार चालवलीच नाही, त्यामुळे खूप घाण झालेली कार, आणि म्हणून मी कार वॉश केलं पहिल्यांदा सकाळी उठून. आणि आता आवरलंय, मस्तपैकी मेकअप केलंय आणि आता चालले मस्तपैकी. आय मेकअप बघा माझा, पण काय उपयोग, त्याच्यावरती चष्मा तर असणार आहे ना, त्यामुळे काही उपयोग आहे आय मेकअप करून. चष्मेश लोक रिलेट करू शकतात ह्याच्यावरती. सो मला कधीच सांगितले 5 वाजताच निघायला सांगितले रोहनने, पण 6:15 वाजले तरी मी घरीच आहे. ठीक आहे, ते लोक पोहोचले असतील, आम्ही सगळेजण एकत्र पोहोचणार होतो असं आमचा प्लॅन होता. पण ठीक आहे, आता मी 6:15 वाजता निघते. 6:15 साडेसात पर्यंत मी पोहोचेन तिकडे. सो चला जाऊया. एवढं ट्रॅफिक या रोडला, मा कसं खूप ट्रॅफिक आहे, खूप जास्त ट्रॅफिक आहे. आणि असं कधी नव्हतं आहे की काम चालू आहे रस्त्याचं, म्हणून मे बी असेल. व्हिडिओ करते बोलल्यानंतर ही लोक लगेच मेकअप करायला लागले. ओके, मीट रोहन अँड मयूर. नेहमीचे कलाकार. कबूतर कापले, ते कबूतर कापले मी. आणि आता आम्ही आलोय शेताच्या हळदीला. शेताच्या हळदीला ते ना लोक गाणं गातात ना हळदीचं, तर त्याला चिडवतात ही लोक. आम्ही आता बंद झालं ते, आता जरा डीजे वगैरे लावला त्यांनी, कानात माय रक्त यायचं बंद झालं आताच. हळदीला असंच असतं बाय द वे. ते वाटलं पाहिजे ना, स्पीकर तिकडे फिरवलं पाहिजे. फार त्रास होत लागला. कांठळत बसले, त्यांचं प्रॉपर प्लॅनिंग चालू आहे ना. लग्न नाही झालंय त्या सगळ्यांनी हे लिहून ठेवा, कारण की हे आपल्याला तुमच्या लग्नामध्ये यूज करतात. श्वेताने सगळी प्लॅनिंग केली होती, त्याच्यामुळे तिला माहिती होती आता आपल्याला ही रील एक बनवता येईल. तर हा त्यातला एक पहिला पार्ट आहे. आठवत नाही रे. लग्न असलं थोडस असतं मागं पुढं, मान वगैरे. मोठं कोणी ते पुढं. फोटोग्राफर सगळं रेडी म्हणतात, पण काय अजून रेडी होत नाहीयेत ते. एक ट्यूबलाईट वाला कंपोजर लागतो. आणि हे टेक 2. टेक 2. तू का बॅकग्राऊंड म्युझिक देतोय? जा बघून ये जा. सगळ्यांना वाटेल की मीच खाते म्हणून. भाजलेलं आहे का? ह्याचं काहीतरी वेगळं चालू. जेव्हा व्हिडिओ करते ना त्यावेळेला तू जोक मारत नाही, आणि नको तेव्हा 5 जोक मारतोस. अरे मी थोडी असं बघून, म्हणजे बघून मी जोक नाही मारत. मी जरा व्हिडिओ खूप घ्यायचा, झाडाचे. मग जा, तुला भारी माहिती ना, मग जा तू घे, जा घेऊन ये जा. काढलं हे मी काढलं.
माकड तू नीट लाव ना, नीट लाव ना, नीट लाव. बस एवढंच. आपला फोटो काढूया याच्याबरोबर, आपला कंबाईन. ही बघा शिस्त. आपण नाही दिसणार, आम्ही दिसणार. मला पण घ्या ना. बरोबर आहे, बरोबर आहे. सगळ्यांनी वर बघा, सगळ्यांनी वर बघा. वरती बघा, मंडप पुढं, मंडप पुढं. खूप झोमते गाईज. डोंट ट्राय दिस ॲट होम. ओढतोय खेचतोय. दिसतो का गाईज? मी दिसतो. हा दिसतोय. स्टीम ब्राईड. या मला काहीच दिसत नाही, पण काही खरंच दिसत नाहीये. असं नाही. आम्हाला पण झालं तुमचं नवरी येते. तुमचं काय त्याच्यासाठी तुम्ही सहन करायला पाहिजे होतं. ते घेऊ नको. ही महत्वाची आहे. सगळं गेलं. गाईज मी गाडीमध्ये आले, हळद वगैरे पूर्ण वॉश केले आणि आता ती असं झुमते हळद. कारण सेकंड जी हळद होती त्याच्यामध्ये मुलतानी माती होती ना, ती कमी टाकलेली त्यांनी, त्यामुळे सगळ्यांना झोंबायला लागले. त्यामुळे वॉश वगैरे केले आणि लिपस्टिक वगैरे लावून आता चाललो. आता थोडं जेवतो आणि आय गेस गेम आहेत. खूप एन्जॉय केलंय. गेम आहेत. खूप हसले आज मी. परत खूप दिवसांनी फ्रेंड्सना भेटले. खूप मजा येते. त्यामुळे आता जेवू आणि मग गेम असतील, मग ते पण तुम्हाला दाखवते. मी हे वाढलं होतं, पण आता यांनी घेतलंय. म्हणजे हा ऍक्टिंग करतोय का, तुला असं म्हणायचंय? अच्छा. भूक लगे, खाना दो. अरे आपल्या ताईसाठी हात वरती. तुझ्या कानाला दडे बसले का? ना एक कानाने ऐकू येत नाही ना, मला येत नाही. हा आता गेम चालू आहे. गेम खेळणार आहेत आता. गेम थांबले. किती वाजले? तरी 12 वाजले असतील. ऐकू येत नाही. आणि सुंदर असा मस्तपैकी गेम आहे. तुम्ही पेअर मध्ये खेळायचा आहे हा गेम. ज्या रिलेटेड गाणं लागेल ती गोष्ट आपण उचलायची.
तर पहिली जोडी कोण येत आहे? काय आपलं नाव? रेडी 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 आहेत का? ओके स्टार्ट. प्लीज लवकर शुभम शुभम प्लीज लवकर. जिंकलेले सगळे लवकर. श्रुतिका चष्मा लावला म्हणे. सॉन्ग स्टार्ट. रोहन आणि दुसऱ्या साईडला आहे सलोनी. तर आपण त्याच्या पुढचं आपण सॉन्ग प्ले करूया आणि आता जो जिंकेल ना त्याला उद्या आपण एक एक्स्ट्रा ताट देऊ. This is business. अरे काय गेम झालाय गाईज आणि आम्ही आता चाललो आहोत तर नाईट लाईफ साठी खेळ. मी रोहन आणि मयूर आम्ही 3 जण चाललोय जस्ट राऊंड मारायला. खूप वर्षांनी नाईट लाईफ एन्जॉय करते फ्रेंड्स सोबत. खूप वर्षांनी गप ना ऐकू देत ना जरा त्यांना माझं बोलणं. यू यू करते फक्त बॅकग्राऊंड म्युझिक. उसावला गण गोत सार बांधवणं चालू नाही. टोक ऐक माझं एक चाक बांधवणं गेलं पाहिजे आता. मारीन तुला मी. ठोकू नका फक्त नीट काय ते चालवा गाडी. म्हणायचं ठोकले की कोणतं माहितीये काय? उसावला गण गोत सार. स्टँडवर मेल काय रे? तुला समजतंय ना व्लॉग चालू आहे तो. मी चालू का? कशाला नको ना. कसं माझी ड्रायव्हिंग तर मी कधी एक्सपिरियन्स केली नाहीयेत ना म्हणून म्हटलं की चालू का. चांगली आहे ना. ड्रायव्हर नसताना तू गाडी बेल्ट नाही लावलास म्हणून माझी गाडी ओरडते तुला. ए दादा कॉपीराईट येईल का बस. एवढा सुंदर गातोस तू. आज मजा केली पण आम्ही खूप मजा केली. मी तुला बोललो की नाही ये म्हणून तू येत ना. जी फार मजा केली आम्ही. तुला म्हंटल की नाही की ये म्हणून. हो हो मला रोहनने खूप सारं फोर्स केलेलं की ये ग चल 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 चल. मग कुठे मी जाऊ चला ना म्हणून मी कुठे जाऊ. नंतर मग मी बोलले ठीक आहे चल येते. तू बे काय याद रखेगा म्हणून मी आले. एका माकडाने टाकलंय दुकान काढलंय बळीव आली गिरायके छान 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 छान. एका माकडाने टाकलंय दुकान काढलंय. एका माकडाने टाकलंय. काढलंय नॉट काढलंय इट्स टाकलंय. काढलंय. व्हॉट इज काढलंय? काढलंय म्हणजे काढतात ते आणि टाकले म्हणजे टाकतात ते. पानचट होता. तुला डीपनेस नाही का काय तिला. गाईज 2:28 झालेत आणि ही नवरी मुलगी ब्लाउजला अजून काय करतेस तू? काय घोटीव काम रेखीव काम जरासं वर्क करते. SR डेडिकेशन आहे. 2:28 झालेत आणि माझे व्हाईट कलरचे हे मोती पिवळे झालेत आज आणि चष्मा पण पिवळा झाला. शपथ. त्या मयूरने तर माणसात लावलं मला हळद. रोहनने काय हळद लावले? रोहनच माणसात नव्हता. हा आज रोहन माणसात नव्हता.
गाईज 2:30 वाजलेत आणि मी झोपते आता. मेकअप पण नाही काढला आज, टाईमच नाही मिळाला. झोपते. हो सकाळी काही 2-3 तास झोपायचं आहे आणि मग उठून मग मी जाईन दापोलीला परत आणि परत दुपारी येईन लग्नाला. मम्मी पप्पांना घेऊन झोपते. गुड नाईट. 2 hours later. हॅलो गाईज. सो मी निघाले आणि सकाळच निघाले मी, कारण त्यांची पण घरची गडबड होती आणि मला असं नाही बरं वाटलं की तिथे त्यांची गडबड चालू आहे आणि मी तिथे बसणार. मी आले अशीच निघून आणि खूप धोका आहे रस्त्याला. मला लिटरली मी हळू जाणार आहे. खूप धोका आहे रस्त्याला आणि निघाले. खूपच धोका आहे रे. आम्ही 3:30 वाजता झोपलो दोघी जणी, म्हणजे सगळे झोपलेले सगळे, आणि मी आणि श्वेता दोघी जणीच आम्ही गप्पा मारत, म्हणजे झोपूनच आम्ही गप्पा मारत होतो. मला म्हटलं मी 2:30 वाजता मी झोपले, पण 2:30 वाजता नाही झोपल्या. आम्हाला 3:30 वाजले झोपायला. इकडच्या तिकडच्या खूप वर्षांनी आम्ही असं नाईटला एकत्र होतो, असे झोपलेलो होतो आणि खूप वर्षांनी मी तिच्या घरी झोपले. मजा आली, खूप मजा आली. काल खूप मजा केली. आता मी घरी जाते, फेस वगैरे व्यवस्थित वॉश करते आणि मग झोपते जरा मी, कारण झोप नाही कम्प्लीट झाले. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी घरी आलेले 6 वाजता आणि 6:30 म्हणजे फेस वॉश वगैरे करून फ्रेश होऊन मी परत झोपले. फ्रेश होऊन मी झोपले आणि 9ला उठले. 6:30, 7:30, 8:30, 2.5 तासच फक्त मी झोपले आणि उठून मग आता वाजलेत 12, 2:15चं लग्न आहे आणि त्याच्यामुळे मग मी मेकअप वगैरे केला आहे आणि मी साडी नेसणार आहे. ॲक्च्युली माझी एक फ्रेंड आहे, तिने मला फोन केलेला आणि तीच बोलली की मग काय साडी नेसायची ना आपण. म्हटलं ठीक आहे साडी नेसूया, मला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कुठे विकत घ्यायची, मम्मीची तर साडी आहे. तर ते साडी नेसायची. आता मेकअप केला आहे, आता साडी नेसते आणि मग मम्मीला मेकअप करते आणि मग आम्ही निघू. बघ पण भरपूर केलं नाही. ओके मम्मी छान दिसते. पप्पा ओके. आम्ही चाललोय सगळेजण लग्नाला आणि ही रियालिटी नाही आहे, रियालिटी माझ्या हातात आहे. 1 मिनिट, मी माझी रियालिटी घालते. हा आता रियालिटी आली. मी फर्स्ट टाइम साडी नेसून ड्राईव्ह करणार आहे. पप्पांना व्हिडिओ करायला सांगणार आहे. तांबडी चांबडी चमकते उन्हात ना लका लक. कळलं काय? व्हिडिओ करायचा काय? काहीच आम्ही पोचलोय. आता माझी एक मैत्रीण आहे, ती थांबले. केस बघ माझी कशी आली. माझी एक मैत्रीण आहे, ती थांबले तिथे गेटवरती. मग आम्ही सगळेजण एकत्रच जाऊ आतमध्ये. श्वेता उचलू काय? आज सगळ्या जणी खूप छान दिसते. गाईज आम्ही इथे सगळेजण उभे आहोत एक लाईन मध्ये आणि ती लाईन आईस्क्रीमची आहे. जेवलो नाही आम्ही पण. हा जेवलं नाही, आधी आईस्क्रीम खाऊ आणि मग आम्ही जेवू.
अरे बघ ना हे मागं. ए इकडे बघ मनीष नाटीनो. तसं काय मी काय करू शकत नाही त्याला.